आपल्याला दिसतोय हा संघ आणि आता मात्र सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे आक्रमक असा बंटी घोडे। आता मात्र गोलंदाजीची जुदळा सांभाळतोय तो दिनेश टाकळे। हो उत्तम फटका आहे, या फटक्यावरती किती धावा मिळतात पाहायचंय। चांगला क्षेत्ररक्षक आहे, नानाकडून खूप सारी अपेक्षा आहे, पण इथं मात्र चेंडू चकवा देतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर। दाखल झाले पुन्हा एकदा दिनेशच्या बॅट यानं टाकलेला चेंडू, पण बंटीनं त्याचा निश्चितच चांगल्या प्रकारे समाचार घेतला। या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव तो पूर्ण करतोय आणि आता मात्र सुपरहिट कामगिरी करणार अर्थात ज्याच्या बॅट मधून आतषबाजी विस्फोटक पारी खेळली जाते तोच तुषार काजवे। धाव संख्या होती या दरम्यान 30 झटक चालू असताना 20। पुन्हा एकदा दिनेश, हो 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 या वेळेला मात्र चेंडू नीटचा समजत नाहीये, पण धाव गुण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही। शुभमच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू स्थिर होतोय, शुभम पुन्हा एकदा देतोय तो गोलंदाज दिनेश टाकळेच्या हातामध्ये। बघूया चौथ्या षटकापर्यंत किती मोठी धाव संख्या उभारण्यात हा संघ यशस्वी होतो। इथं मात्र डॉबेज निश्चितच झेल होतो का पाहायचा आहे। दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे झपाट्यानं, पण इथं मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट अर्थात तुषारला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर। मोठ्या विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे, निश्चितच निराश होऊन तुषार डगआउटचा रस्ता देतोय। घोडे समीर या आधीच्या सामन्याचा हिरो मित्रांनो, आपण थोडीशी पत्त्यासारखी पडझड पाहिली होती। वाघसाई माता कोडीवाडी या संघाची, पण संघाचा डाव सावरला, सामनावीराचा पुरस्कार आपल्या बाजूने खेचून घेतला। हो उत्तम प्रकारचा फटका आहे या ठिकाणी आपण पाहिला मित्रांनो, पण या ठिकाणी हा फटका मात्र अपुरा होतो। याचा अर्थ पुन्हा एकदा यशस्वी झेल आपल्याला दिसतोय आणि एक मोठी खेळी करणारा मॅच विनर खेळाडू या वेळेला मात्र डगआउटचा रस्ता देतो। पुन्हा एकदा निराशजनक कामगिरी, खेमा खुश होतोय। किती गेले? 3 गेले का? थँक्यू डीजे। या ठिकाणी माननीय रवींद्रजी घोडे साहेबांकडून प्रत्येक सिक्सर साठी वाघसाई माता कोडेवाडी संघातील खेळाडूंनी जर सिक्सर लगावला तर प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयाचा इनाम या ठिकाणी लावण्यात येते। बघूया बक्षिसाचा मानकरी कोण ठरतो आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सूरज। आज सूरजला चमकणं गरजेचं आहे। या ठिकाणी बघतो आपण हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे, कोण घेणार कॅच, पण इथं मात्र ठरवलं गेलंय। पुन्हा एकदा चमचमणारा सूरज मैदानाच्या बाहेर जातोय आणि अप्रतिम पद्धतीचं दिनेशच्या बाबतीत या ठिकाणी हॅट्रिक साधलेली आहे। जबरदस्त या ठिकाणी संधीचं सोनं करण्याची तयारी या दिनेशच्या माध्यमातून झालेली आहे। मित्रांनो इतिहास कसा रचला जातो याचा एक उत्तम नमुना आपण दिनेश टाकळेच्या माध्यमातून पाहतो। या संघामध्ये अर्थात सह्याद्री बॉईज तळवडे या संघामध्ये 2 लखलखते हिरे अर्थात दोन्ही बंधू दिनेश आणि दीपक या बंधूंनी आपलं थैमान घातलं, या खेळावरती संपूर्ण वर्चस्व घातलंय आणि खऱ्या अर्थानं आज नशीबवान असणारा जयेश लाड खुश आहे। लगातार पद्धतीनं एकापेक्षा एक सरस सामन्यामध्ये बाजी मारताना आपण सह्याद्री बॉईजचा हा कर्णधार खुश आहे। दरम्यान धावसंख्या 20।
हा बरोबर आहे. शुभम नवीन गोलंदाज येतोय. शुभम इथं मात्र फटका खेळला जातोय. बघूया आपण काय करतो मित्रांनो. थोडंसं नाट्यमय परिस्थिती होते, नैसर्गिक अडथळा निर्माण होतोय, पण फायदा उठवला जातोय बंटी आणि सुदेश कडून. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागणार आहे वाघसाई माता घोडेवाडी संघाकडून प्रथमेश म्हणजे बंटीला. पण खऱ्या अर्थानं ज्याला जादूभरी गोलंदाजी करता येतो तो शुभम राजेश शिर्के या ठिकाणी गोलंदाजीसाठी आहे. बघूया सह्याद्री बॉईज तळवडे या संघाकडून. आतापर्यंत मला वाटतं एक उत्तम प्रकारचं सुरुवात मात्र या संघाकडून झाली होती, पण शेवट गोड करावा म्हणून उत्तम प्रकारची बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. पण बंटीकडून बघूया. हो, उत्तम फटका बंटीने बोलवलेला चेंडू बघूया समाभार जातो का. अप्रतिम पद्धतीचा षटकार, उत्तम षटकार. जाऊया डीजेकडे. धन्यवाद.